मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला. विद्यार्थी मित्रांनो 24 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट परीक्षेचं आयोजन केलं होतं. परंतु महाराष्ट्रातील बदलापूरची घटना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. अतिशय नीच आणि क्रूर अशी घटना बदलापूरमध्ये घडली होती आणि याच घटनेचा निषेध म्हणून विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध म्हणून संप पुकारला होता. निषेध त्यांनी व्यक्त केला होता आणि या बंदचा जो काही त्रास आहे किंवा त्याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांना होऊ नये याच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक सावध पावित्र्य घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली आणि 31 ऑगस्ट 2024 रोजी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाणार आहे महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि पुणे या 3 ठिकाणी. आता ॲडमिट कार्ड तुम्हाला ऑलरेडी दिलेलेच होते, त्यानंतर मॉक टेस्टसुद्धा झालेली होती. परंतु आज विद्यापीठाने पुन्हा एकदा नव्याने हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड अपलोड केलेले आहेत. तुम्ही वेबसाईट जर बघितली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज शो होत आहे. ॲडमिट कार्ड्स ऑफ पेट एक्झाम रिशेड्यूल ऑन सॅटर्डे 31 ऑगस्ट 2024 इज अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन. तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड बघायला मिळणार आहे. आपण एक हे करून बघूयात. तुम्हाला दाखवतो की ॲडमिट कार्ड कसं तुमच्या लॉग इनमध्ये येणार आहे. पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे व्यवस्थित. या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं नाव दिसेल, त्याच्यानंतर क्लिक हिअर टू ॲपियर फॉर मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट ऑलरेडी झालेलीच आहे आणि नेक्स्ट सगळ्यात खाली तुम्हाला प्रिंट हॉल तिकीट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे आणि बघा या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड दिलेलं आहे. ॲडमिट कार्ड दिल्यानंतर तुम्हाला जो काही सेंटर आहे एक्झाम सेंटर ते तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्डसुद्धा दिलेला आहे. त्याच पद्धतीने जो काही वेळ आहे तो वेळसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. तर मित्रांनो जे काही अपडेट आहे त्या अपडेटला तुम्ही हे करा, लक्षात घ्या आणि हॉल तिकीट डाउनलोड करून जे काही एक्झाम सेंटर आहे त्या एक्झाम सेंटरला जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.